नमस्कार. भारतीय रेल्वेबद्दल आपण बोलतो, जी जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्क्सपैकी एक आहे. पण गेल्या काही वर्षात या रेल्वेने सुरक्षेच्या बाबतीत जे करून दाखवलंय ते खरंच एक क्रांती आहे. आता प्रश्न हा आहे की हा इतका मोठा बदल नेमका घडला कसा? चला तर मग या सुरक्षा क्रांतीमागची संपूर्ण गोष्ट समजून घेऊया. चला थेट मुद्द्यावर येऊया आणि सुरुवातीच करूया एका अशा आकड्याने जो ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. 2014 पासून रेल्वे अपघातांमध्ये तब्बल 89% घट झालीय. हो, बरोबर ऐकलंय, 89%. हा एकच आकडा या बदलाची तीव्रता दाखवून देतो. हा बदल अजून स्पष्टपणे बघायचा असेल तर हे आकडे पहा. 2014-15 मध्ये जिथे 135 अपघात व्हायचे, तोच आकडा आता फक्त 16 वर आलाय. म्हणजे विचार करा किती मोठी आणि नाट्यमय ही घट आहे. पण मग आपल्या मनात हा प्रश्न येतोच की हा इतका मोठा बदल अचानक कसा झाला? जगातील एवढ्या मोठ्या रेल्वे नेटवर्कने हे अशक्य वाटणारं काम शक्य कसं करून दाखवलं? चला यामागची कारणं एक एक करून पाहूया. आता अजून एक महत्त्वाचा आकडा पाहू. परिणामी अपघात निर्देशांक. हा निर्देशांक प्रति दशलक्ष ट्रेन किलोमीटरवर किती अपघात झाले हे मोजतो. तर हा आकडा 0.11 वरून थेट 0.01 पर्यंत खाली आलाय. याचा सरळ अर्थ असा की फक्त एकूण अपघातांची संख्या कमी झाली नाही, तर रेल्वेचा प्रत्येक किलोमीटरचा प्रवास आता खूप जास्त सुरक्षित झालाय. या सगळ्याच्या मुळाशी आहे एकच विचार, एकच धोरण: सुरक्षा प्रथम. हो, रेल्वेने आपल्या कामाचा प्राधान्यक्रमच बदलला. सुरक्षेला पहिलं स्थान दिलं आणि याच धोरणामुळे गुंतवणुकीचा ओघ सुरक्षेकडे वळला. आता बघा, कोणतंही धोरण यशस्वी करायचं असेल तर त्याला पैशाचं पाठबळ लागतंच. आणि इथे तर कमाल झालीये. विचार करा, 2013-14 मध्ये सुरक्षेवर खर्च किती होता? फक्त 3,200 कोटी रुपये. आणि आता तोच आकडा 1.2 लाख कोटी रुपयांवर पोचलाय. म्हणजे ही वाढ कितीतरी पटींनी झालीय. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, तर खऱ्या अर्थाने कृती केली गेली. बरं, मग हा एवढा पैसा गेला कुठे? तर त्याची सुरुवात झाली ती रेल्वेच्या पायाभूत सुविधांपासून. म्हणजेच सगळ्यात आधी ट्रॅक आणि लेव्हल क्रॉसिंग सुधारण्यावर भर दिला गेला, जेणेकरून संपूर्ण नेटवर्कचा पायाच मजबूत आणि सुरक्षित होईल. यातलं एक सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम म्हणजे सुमारे 9,000 मानवरहित लेव्हल क्रॉसिंग कायमचे बंद करणं. ही अशी ठिकाणं होती जिथे अपघातांचा धोका सर्वात जास्त होता. हे सगळे क्रॉसिंग काढून टाकल्यामुळे सुरक्षित प्रचंड सुधारणा झाली. त्यानंतर लक्ष दिलं गेलं ते रेल्वे रुळांच्या गुणवत्तेवर. रुळांना जोडणाऱ्या वेल्डिंगमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण तब्बल 93% कमी झालं. याचं कारण म्हणजे आधुनिक वेल्डिंग तंत्रज्ञान आणि कडक तपासणी. म्हणजे आता रुळांची जोडणी पूर्वीपेक्षा खूपच मजबूत झाली आहे. आणि इतकंच नाही, तर रुळांना तडे जाण्याच्या किंवा ते तुटण्याच्या घटना, ज्याला रेल्वे फ्रॅक्चर म्हणतात, त्यातही 92% घट झाली आहे. हे आकडे सांगतात की ट्रॅक आधुनिकीकरणावर किती बारकाईने आणि सखोलपणे काम झालंय. पायाभूत सुविधा तर सुधारल्या, पण या सुरक्षा क्रांतीचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तंत्रज्ञान. अनेकदा अपघात मानवी चुकांमुळे होतात. मग ह्या चुका टाळण्यासाठी स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. यातलं सर्वात महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे कवच. हे आपलं स्वतःचं भारतीय बनावटीचं ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर समजा ड्रायव्हरकडून सिग्नल सुटला किंवा ट्रेन खूप वेगाने जात असेल तर ही कवच प्रणाली आपोआप ब्रेक लावते आणि मोठा अपघात टाळते. आणि ही जीवनरक्षक प्रणाली आता कुठे बसवली जातीये? तर देशातल्या सर्वात व्यस्त मार्गांवर, म्हणजे दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा सारख्या महत्त्वाच्या रूट्सवर. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुरक्षित होतोय. तर आता बघा, ट्रॅक सुरक्षित झाले, तंत्रज्ञानाने अपघात टाळण्याची सोय झाली, पण तरीही दुर्दैवाने अपघात झालाच, तर प्रवाशांचं संरक्षण कसं होणार? यासाठी थेट ट्रेनच्या डब्यांमध्येच मोठे बदल करण्यात आले. इथेही एक थक्क करणारा बदल दिसतो. 2014 पासून LHP डब्यांचं उत्पादन तब्बल 20 पटींनी वाढलं आहे. हे LHP डबे जास्त सुरक्षित मानले जातात कारण त्यांची रचनाच अशी आहे की अपघाताच्या वेळी ते एकमेकांवर चढत नाहीत, ज्यामुळे जीवितहानीचा धोका खूप कमी होतो. तर मग या सगळ्या आकडेवारीचा, गुंतवणुकीचा आणि तंत्रज्ञानाचा खरा परिणाम काय झाला? तर याचा सरळ अर्थ आहे की आज देशातले लाखो करोडो लोक पूर्वीपेक्षा खूप जास्त सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. खरं तर या सगळ्या सुधारणांमुळे आज भारतीय रेल्वेची सुरक्षा ही जगातल्या कोणत्याही मोठ्या आणि प्रगत रेल्वे प्रणालीच्या बरोबरीची झाली आहे. हे फक्त रेल्वेसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी एक मोठं यश आहे. आणि शेवटी या सगळ्या बदलाचा केंद्रबिंदू कोण आहे? तर ते आहेत दररोज प्रवास करणारे 2 कोटींपेक्षा जास्त प्रवासी. त्यांच्यासाठीच हे सगळं केलं जात आहे.
प्रत्येक दिवशी लाखो कुटुंबे अधिक सुरक्षितपणे आपापल्या घरी पोहोचतायत हे या बदलाचं खरं यश आहे. तर सुरक्षेच्या बाबतीत एवढं मोठं परिवर्तन साध्य केल्यानंतर एक प्रश्न नक्कीच पडतो की भारतीय रेल्वेचं पुढचं स्टेशन कोणतं असेल. आता लक्ष वेगावर असेल, सुविधांवर असेल की आणखी कोणत्या तरी नवीन गोष्टीवर? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?